नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आंब्याचा सीझन अजून चालू आहे, तर आता आपल्याला काय बनवायचं आहे? मँगो जाम। मुलांचा फार आवडीचा असतो आणि आपण हा मुलांना टिफिनमध्ये ब्रेडला लावून किंवा चपातीला लावून पण देऊ शकतो आणि घरच्या घरी आपण बनवलेला अतिशय सुंदर होतो हा जाम। त्याकरता मी 1.5 किलो आंबे घेतले होते आणि त्याचे कापून साधारण 1.25 किलो आंबे झालेले आहेत। आंबा कसा कापायचा झटपट आणि पूर्ण निघाला पाहिजे, तुम्ही माझा आंबा रस बघा, म्हणजे तुम्ही आंबा कसा कापायचा ते बघाल। त्याकरता मी 1/2 किलो साखर घेतली आहे, कारण हे आंबे मी टेस्ट घेऊन बघितली, ते खूप गोड आंबे आहे, म्हणून 1/2 किलोला 50 ग्राम साखर अशी मी 1/2 किलो म्हणजे 1.25 किलोला 1/2 किलो साखर घेतलेली आहे। आपल्याला जर तो मिक्स केल्यावर कमी वाटली साखर तर आपण अजून घालू शकतो। आणि हा 2 चमचे लिंबाचा रस घेतला आहे। आता आपल्याला आधी काय करायचं आहे, हे आंबे मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचे आहेत। हे आपण थोडे थोडे आंबे मिक्सरला बारीक करून घेऊया, सगळे एकदम होणार नाही। अशी छान पेस्ट बनवून घेऊया। यात काही घालायचं नाही आहे, फक्त आंबे बारीक करायचे आहेत आपल्याला। हे बघा, छान मस्त आंब्याचा पल्प काढलेला आहे। हा मी आता ह्या स्टीलच्या भांड्यात ओतते। आपल्याला ज्या भांड्यात शिजवायचं आहे त्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। असे मी सगळे आंबे आता बारीक करून घेते। हे बघा, सगळे आंबे आपले बारीक करून झालेले आहेत। आता आपण हे गॅसवर ठेवायचं आहे भांडं। हे बघा, आपण आता इथे गॅस चालू केलेला आहे, गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि यात ही साखर घालायची आहे आणि लगेच हलवायला सुरुवात करायची आहे। साखर वितळल्यावर तुम्ही त्याची चव बघितली तरी चालेल, म्हणजे परत तुम्हाला जर वाटले तर थोडी साखर टाकायला। तर छान साखर वितळून घ्यायचे। असं सतत हलवायचं आपल्याला हे मिश्रण, म्हणजे खाली लागणार नाही। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। अनिता केदार्स रेसिपीच्या बाजूला जे आयकॉन असतं सबस्क्राईब म्हणून, त्यावर क्लिक करा। त्यानंतर घंटीचं चिन्ह येतं बेल आयकॉन, त्यावर क्लिक करा, म्हणजे मी जे हे छान छान व्हिडिओ रोज अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल। ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांनी माझे आधीचे 160च्या वर व्हिडिओज आहेत तेही बघा। ते तुम्हाला सर्च करताना अनिता केदार्स रेसिपीज मँगो लस्सी, अनिता केदार्स रेसिपीज आमरस किंवा करंजी, शंकरपाळे किंवा बऱ्याच मी भाज्या दाखवलेल्या आहेत, ते सगळे व्हिडिओज तुम्ही बघा आणि मला तुमच्या कमेंट्स जरूर कळवा। बनवून बघा कसा झाला पदार्थ तेही कळवा। हे बघा, आपण हे छान हलवतो आहे आणि साखर वितळायला सुरुवात झालेली आहे। रंग बघा किती छान दिसतोय, या अजून आटल्यावर आणखी छान दिसणार आहे तो। घरच्या घरी हा मुलांना मँगो जाम दिलेला चांगला, मुलांना तर जाम आवडतोच, किंवा आपण सुद्धा खाऊ शकतो ब्रेडला लावून चपाती बरोबर। साखर वितळेपर्यंत हे असं सतत आपल्याला मध्यम गॅसवर हलवायचं आहे
आणि नंतर आपण गॅस कमी करणार आहोत. हे बघा, आपल्याला असं छान हे ढवळत राहायचं आहे. साखर पूर्ण वितळली आहे, पण याचा घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे. आता आपण यात लिंबू रस घालून घेऊया, म्हणजे जामला एक प्रकारची चकाकी येईल. हे बघा, आणि चवही सुंदर लागेल. हे छान असं आपण शिजवून घेणार आहोत. हा जाम फ्रीजमध्ये 2 महिन्यापर्यंत छान टिकतो. म्हणजे तुम्ही हा जास्त बनवून ठेवला तरी मस्त काम होईल. नंतर आपण मिक्स फ्रूट जाम पण बघणार आहोत. असं सतत हलवायचं आहे. साधारण 8 ते 10 मिनटं आपल्याला लागणार आहे. हे बघा, 12 मिनटं मी हा जाम शिजवून घेतलेला आहे. आणि हा झाला हे कसं ओळखाल तुम्ही? हा असा पडल्यावर असा बघा घट्ट गोळा पडला पाहिजे, म्हणजे आपला जाम हे बघा झाला असं समजायचं आहे. हे बघा, पटकन पडत नाही आहे. हा थंड झाल्यावर आणखी घट्ट होणार आहे. तेव्हा मी गॅस बंद करते आणि हा मी बाऊलमध्ये काढून दाखवते. मस्त झालेला आहे आपला जाम. बघा, घट्ट झाला आहे. अजून थंड झाल्यावर घट्ट होणार आणि फ्रीजमध्ये ठेवल्यावर आणखी घट्ट होणार. तेव्हा आपल्याला एवढाच शिजवायचा आहे, आणखी जास्त शिजवायचा नाही आहे. मस्त झाला एकदम जाम. आता आपण हा काढून घेऊया. हे बघा, हा आपला जाम अतिशय सुंदर झालेला आहे. चवीला पण छान झालेला आहे. हा तुम्ही नक्की बनवा. तुमचे काही प्रश्न, काही प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर कळवा. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.